पश्चिम रेल्वेच्या वतीनं 2 दिवस मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलेला होता। शुक्रवार आणि शनिवारी हे 2 दिवस मध्यरात्रीनं मेगा ब्लॉक जाहीर केल्यानंतर प्रवाशांची कुठेतरी गैरसोय होताना पाहायला मिळते। आपण सध्या आहोत दादर स्थानकावरती आणि रात्रीचे 2 वाजत आहेत। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती प्रवाशांची गैरसोय होताना पाहायला मिळते। इथे पुरुष वर्ग असतील, महिला वर्ग असेल, या ठिकाणी यांची गैरसोय होते। रात्रीचे आता 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजता या ठिकाणी हे सर्व नागरिक आहेत ज्यांना कुठे विरारला जायचंय, वसईला जायचंय, लांब लांब जायचंय, मात्र त्यांची या ठिकाणी गैरसोय झालेली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना माहित नव्हतं की मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलेला आहे, कुठलीही सूचना आमच्यापर्यंत आलेली नव्हती। त्यामुळे हे प्रवासी रात्री आता 12 वाजेपासून ते आता 3 वाजलेले आहेत या ठिकाणी दादर स्थानकावरती थांबलेले आहेत। आपण त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घेऊयात। काय सांगाल, किती वाजेपासून आपण दादर स्थानकावरती आहात आणि कुठे राहतात आणि काय नेमकं समस्या? मी 11:30 पासून इकडे उभा आहे। एकही ट्रेन सुटली नाही। अधिकाऱ्यांना विचारलं, पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, आता इथलं बँडर बसून सोडेल, पण काही इथून सोल्युशन भेटलं नाही आहे। माझा इथे उद्देश होता की तो तुम्ही मेगा ब्लॉक ठेवला तर अगोदर 1 दिवस अगोदर तुम्ही कळवायला पाहिजे होतं। यांनी काहीच कळवलं नाही आणि आम्ही पोलीस अधिकाऱ्याला विचारलं, ते बोलतात TC कार्यालयाला विचारा की ते उत्तर देतील। पण आज एवढा जर प्रॉब्लेम झाला 11:30 12:30 पासून एवढे प्रवासी जर अडकळले, त्याचा जबाबदारी कोण आहे? यांना जेवण कोण देणार की राहण्याचा खर्च किंवा काय? आज 2:30 वाजले तरी अजून या लोकांनी सोल्युशन पूर्ण केलं नाही। ह्याला उत्तर कोण देणार? तुम्ही मेगा ब्लॉक करताय, ह्याचं कारण कोण करणार? की मेगा ब्लॉक देतात तर त्याच्या आधी तुम्ही स्टेशनला कळवायला पाहिजे होतं की हा मेगा ब्लॉक तुमचा आहे करून, की हे चुकीची गोष्ट आहे। माझं म्हणण्याचा उद्देश की एक गैरसमज होते, लोकांची हडतळ होते, ह्याच्यावर दुर्लक्ष होते। तुम्ही कुठे राहता? आणि मी विरारला राहतो। मी 11:15 वाजल्यापासून प्रभादेवीला आलेलो। प्रभादेवीवरनं हेच पोलीस अधिकाऱ्यांनी मला की सेंटर लाईन पकडून तुम्ही दादरला जावा, दादरवरून तुम्हाला गाड्या भेटेल विरारसाठी। मी तिथून असा कसा करून इथे आलो। इथे आल्याच्यानंतर मला आता कमसे कम 4 तास होत आले की 4 तास असे झाले की मी सध्या पाणी बी नाही पियालो आहे। की ह्या लोकांना आम्ही मान्य करतो की आम्हाला की एकाच गाडी सोडा, विरारपर्यंत एकाच गाडी सोडा। हे बोलतात की बँडावरनं गाडी सोडलेली आहे। तर आम्ही एवढंच बोललो की तुमचा टायमिंग काय बँडाचा गाडीचा, आणि इथून आम्ही बँडाला कसं जायचं? 1:50 सांगतात की 2ची गाडी आहे। 2ची गाडी आहे तर आम्ही 10 मिनिटात बँडाला कसे पोचणार? वाहन काय आम्हाला? तुम्ही त्यांना हे बी बोललो आम्ही की आम्हाला तुम्ही इथे ST आम्हाला करून द्या, आमच्या पैशाने आम्ही जाऊ, आमच्या पैशाने आम्ही जाऊ। आज मी 2 दिवसापासून, मी ड्रायव्हर आहे, मी 2 दिवसांपासून घरी नाही गेलो आहे। उद्या माझ्या पोरीला वाऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन यायचं आहे 10च्या दरम्यान। मी आता 3 वाजले इथे, तर मी माझ्या पोरीला कधी घेऊन येणार, कसं घेऊन जाणार? त्यांना सांगितलं की आम्हाला निदान जेवणाचा बंदोबस्त तुम्ही करू शकत नाही, एक कॅन्टीन उघडून द्या की एक चाय आणि आम्ही पाणी पिऊ। तरी या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तेवढा कॅपॅसिटी नाही आहे की आम्हाला तेवढी आम्हाला सेव्ह करू शकता। या ठिकाणी आपण बघू शकतो